जय शिवराय मित्रांनो, रब्बी ई पीक पाहणी 2024 याच्यासाठी पीक पेरा नोंदवणं चालू झालेलं आहे। आता जर तुम्ही पाहिलंच असाल, शासनाच्या माध्यमातून पीक विमा असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील किंवा नाफेडवरती जर आपल्याला हरभरा विक्री करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्या सातबाऱ्यावर पीक पेराची नोंद असणं अतिशय आवश्यक आहे। तर मित्रांनो, आता नेमकी ही नोंद कशी करायची, तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरच्या माध्यमातून तुमची पीक पाहणी करू शकता। आता नेमकी ही पीक पाहणी कशी करायची आणि याच्याविषयी जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि एकदम सोपी पद्धत आहे, ही पद्धत वापरून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल तुमचा ई पीक पेरा भरू शकता। चला तर मित्रांनो, नेमका ई पीक पाहणी कशी करायची हे आपण पूर्ण लाईव्ह आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। कारण की ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ई पीक पेरा भरता येणार आहे। हे ॲप्लिकेशन तुम्हाला सर्वात पहिले इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही अलाउ दिलं असेल त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर लगेच तुम्हाला याला थोडं बाजूला घ्यायचं आहे आणि तुमच्यासमोर एक समोरचा पर्याय म्हणजे महसूल विभाग। तर तुमचा जो काय महसूल विभाग असेल, आता महाराष्ट्रामधील संपूर्ण महसूल विभाग याच्यामध्ये दिलेले आहे, तर तुमचा जो विभाग असेल तो तुम्हाला विभाग निवडायचा आहे। हा विभाग निवडल्याच्यानंतर खाली तुम्हाला हिरव्या बटनवरती दाबायचं आहे। ह्या बटनवर दाबल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत दोन पर्याय दिले असतील, त्याच्यापैकी शेतकरी म्हणून लॉग इन करा, तुम्हाला या बटनवरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल, तर हा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता नवीन खातेदार नोंदणी, तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर विभाग तर तुमचा निवडलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमचं गाव जिल्हा आहे का जिल्हा निवडून घ्या। जिल्हा घेतल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका घ्यायचा आहे आणि हा तालुका घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ज्या गटामध्ये तुमचं ज्या गावामध्ये जमीन आहे तर त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे। याच्यामध्ये संपूर्ण गावाची यादी आलेली आहे। तुमचं जे काय गाव आहे ते गाव निवडून त्याच्यासमोर तुमच्या नावानं किंवा तुमचा गट नंबर। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नाव सर्च कसं करायचं। आता याच्यामध्ये तुमचं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक या कोणत्याही पद्धतीने तुम्ही तुमच्या नाव सर्च करू शकता। याच्यामध्ये आता आपण जर नाव टाकाय गेलं तर नावानं सर्च करूयात। किंवा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे तुम्हाला तुमचा गट नंबर माहीत असणं आवश्यक आहे आणि हा जर गट नंबर माहीत असला तर या गट क्रमांकाच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे आणि शोधा या बटनवरती क्लिक करायचं आहे। जसं शोधा या बटनवरती क्लिक करता या ठिकाणी तुमच्या गटामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांची नाव आहेत ही संपूर्ण नावं दाखवली जातील। आता तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे किंवा कोणतं नाव आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। नंतर परत तुम्हाला हिरव्या बटनवरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला दोन बाण दिसत आहेत, त्यावरती तुम्हाला हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे। यावर केल्याच्यानंतर परत तुम्हाला पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमची नोंदणी आधीच झालेली आहे आणि तुम्हाला पुढे जायचे आहे का, तर याला हो करायचं आहे। त्याच्यानंतर खातेदार निवडामध्ये परत तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला 4 अंकी संकेतांक विचारला जाईल, तर हा संकेतांक काय टाकायचा, तर सरळ खाली संकेतांक विसरलात यावरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि संकेतांक नंबर तुम्हाला दिलेला आहे, तर हा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर परत हिरव्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमची ई पीक पाहणीची पूर्ण प्रोसेस ओपन झालेली आहे। याच्यामध्ये आता पीक माहिती नोंदवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला खाते क्रमांक विचारला जाईल, त्याच्यानंतर तुमचा गट नंबर विचारला जाईल, त्याच्यानंतर कोणता हंगाम आहे, तर हंगाम आपला रब्बी असणार त्यामुळे रब्बी निवडायचा आहे। पिकाचा वर्ग कोणता आहे, पिकाचा वर्ग घ्यायचा आहे, निर्भळ पीक, एक पीक। त्याच्यानंतर पिकाचा प्रकार घ्यायचा आहे,
तर याच्यामध्ये पीक हा प्रकार घ्यायचा आहे. परत पिकांची व झाडाची नावे. आता याच्यामध्ये कोणतं पीक आहे तर त्याचे तुम्हाला नाव घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पूर्ण क्षेत्र भरा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं जेवढं क्षेत्र असणार आहे त्यामध्ये तुमचा पीक पेरा लागणार आहे. तसेच जलसिंचनाचे साधने कोणती आहेत, कोरडवाहू आहे, कालवा आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आहे तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आता यामध्ये लागवडीचा दिनांक, तर ज्या तारखेला तुम्ही लागवड केलेली आहे तर ती लागवड तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1 महिन्यापूर्वीची कोणतीही तारीख टाकू शकता. त्याच्यानंतर किमान आधारभूत किमान योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का, तर तुम्हाला जर कुठे सरकारी योजनेवर जर विकायचे असेल तर त्याला यस करायचं आहे, नसता नाही करायचं आहे. परत तुम्हाला पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही आता नेमकं कोणत्या गटामध्ये आहेत, तुम्ही गटाच्या बाजूला असला तर या ठिकाणी बघू शकता, ही पट्टी दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला पूर्णपणे तुमच्या त्याच गटामध्ये जायचं आहे. कारण की पूर्वीप्रमाणे जर पाहिलं असेल तर आपण गावात किंवा घरी बसून सुद्धा ई पीक पाहणी होत होती. परंतु आता ई पीक पाहणी अशा पद्धतीने होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतात जाऊनच ई पीक पाहणी करावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे जा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला पिकाचे छायाचित्र म्हणजे छायाचित्र घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित गटामधून त्या 2 फोटो घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर परत तुम्हाला राईट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा परत वरील पिकाची योग्य माहिती अचूक असल्याचे घोषित करतो यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पिकाची माहिती साठवली गेली व अपलोड झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतात जाऊन तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करू शकता. ते राज्यामधील जे काही शेतकरी आहेत, उर्वरित शेतकरी आहेत, तशा सर्व शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी. कारण की तुम्हाला पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, त्याच्यानंतर इतर सरकार जे काही योजना असतील, अनुदान असेल, हे संपूर्ण अनुदान तुम्हाला याच्याच माध्यमातून मिळणार आहे. आणि तुम्ही जर तुमची पीक पाहणी नाही केली तर तुमचा 7/12 हा कोरा ग्राह्य धरला जाणार आहे आणि तुम्हाला पूर्ण योजनेपासून वंचित टाकण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली, आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील.